नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 283 आणि 284. एक झेन कथा आहे. शिष्य गुरुजींना विचारतो, आपल्या आश्रमाच्या उंच ठिकाणी जो लावलेला ध्वज आहे तो जोरजोराने वाऱ्याने फरफरत आहे आणि तसेच आपण जिथे त्या घंटा बांधल्या आहेत त्या पण वाऱ्याने सारख्या वाजत आहेत. गुरुजी, वारा घंटा का वाजवतो आणि वारा ध्वज का हलवतो? या प्रश्नाचे उत्तर द्या, असे शिष्याने गुरूंना विचारले. झेन मास्टर म्हणाले, न वारा आहे, न घंटा वाजत आहे, न ध्वज आहे, न ध्वज फरफरत आहे. तुझे मनच वारा आहे, तुझे मनच ध्वज आहे, तुझे मनच घंटा आहे आणि ते सर्वांना कार्यशील ठेवित आहे. पुढे झेन महाराज मास्टर म्हणाले, तू फक्त ध्यानात बसून ध्वनी ऐक. पक्ष्यांचा, वाऱ्यांचा, ढगांचा, पानांचा, झऱ्यांचा, स्वतःच्या श्वासाचा सुद्धा. मग कळेल की आवाज म्हणून काहीच नाही. आवाज म्हणून काहीच नाही. जे काही आहे ते फक्त आणि फक्त ऐकणे आहे. जे काही आहे ते फक्त आणि फक्त ऐकणे आहे. हे ऐकणं जमलेल. हे ऐकणं जर जमलं की मग मन आपोआप शांत होईल. ऐकणं मूळ आहे, मग तो आवाज कोणताही असो. श्री निसर्गदत्त महाराज यांना असा प्रश्न विचारण्यात आला की साक्षीत्वाच्या स्थितीत आम्ही पोहोचलो आहोत, हे आम्ही कसे ओळखावे? यावर श्री महाराज म्हणाले, कसे ओळखावे हा प्रश्न कोण विचारित आहे? जो साक्षी आहे तो असा प्रश्न तर कधीच विचारणार नाही की आम्ही साक्षीत्वाच्या अवस्थेत पोहोचलो, हे आम्ही कसे ओळखावे म्हणून. मी जिवंत आहे हे आपण दुसऱ्याला विचारून ठरवतो काय? मी आहे किंवा आपले अगोदरपणाने असणारे असणे पण कधीही कुणाला दुसऱ्याच्या शब्दात सांगता येईल का? आणि दुसऱ्याजवळही तुमच्यासारखेच अगोदरपणाने असणे पण आहे, त्याला त्याचेच असणे पण तुम्हाला समजावून सांगता येईल का? याविषयी कोणता एखादा ग्रंथ पण लिहिता येत नाही. आपल्याला फक्त इतकेच करता येते की आपल्याला आपल्या असणेपणात असता येते. यापेक्षा सोपे दुसरे काहीही नाही. बस या बाबतीत इतकेच करता येईल आणि इतकेच करा. चर्चा तर कोणाशी मुळीच करता येत नाही. कोणत्याही मंत्राचा जप करा. हा जप करणारा कोण आहे? हा जप करणारे काय आहे? हे सर्वात महत्त्वाचे आहे. मग नंतर जप करा किंवा जप नका करू. यावर साधक विचारतो, तुम्ही आम्हाला मी म्हणून सर्व सांगितले, पण मी आहे असणेपणा याला कुणी निर्माण केले हे मात्र काही तुम्ही सांगितले नाही. तेच तर आम्हाला जाणून घ्यायचे आहे. यावर महाराज म्हणाले, हे मात्र तुला शोधावे लागेल. तुम्ही जे विचारता कुणी निर्माण केले हा प्रश्नच मुळात चुकीचाच आहे. आता तुम्हीच शोधा की हा प्रश्न बरोबर आहे की नाही. हे पण तुम्हालाच शोधावे लागेल. मी अगदी अशिक्षित असा माणूस, खेडवळ कोकणासारख्या शाळेत केवळ 4थी पर्यंत माझे शिक्षण झाले, तरीही जगभरातून लोक माझ्याकडे येतात. अर्थात हा त्यांचाच मोठेपणा आहे, माझा नाही. मला ते भेटतात, मला ते नाना प्रश्न विचारतात. आता हे कशामुळे शक्य झाले? कारण मी शून्य बनलो आहे. म्हणजेच वेगळ्या अर्थाने मी सर्व काही बनलो आहे. शून्यामध्येही हे शून्य आहे असे काहीतरी आहेच ना. आहे म्हणूनच आहे. शून्य म्हणूनच ते काही का असेना, पण शून्य आहे यामध्ये आहे हे आहेच. साधक यावर विचारतो, तुम्ही म्हणता तुम्हीच तुमचे, म्हणजे आम्ही आमचे मानसिक जग आम्ही आमच्या मनातल्या मनातच निर्माण केले आहे. दगड विटाने बनलेले जग तर तुम्ही
निर्माण करू शकत नाही हे समजले. याचा अर्थ असा होतो की सर्वांनीच आपापले एक दुसऱ्याचे वेगवेगळे असे जग निर्माण केली. का केली? महाराज म्हणतात म्हणूनच तर म्हणतो, जग हे निर्मिल्या गेलेले नाही. ते फक्त निर्मित झाल्यासारखे प्रत्येकाला आपापल्या परीने वाटते. इतकेच काय ते. एकाच्या जगात दुसऱ्याला प्रवेश नाही. संदर्भ बियॉन्ड फ्रीडम प्रकरण नंबर 4 संपादक मारिया जोरी भाग 284. निसर्गदत्त महाराजांना एका साधकाने विचारले, आध्यात्मिक साधनेत खूप अडचणी येतात. जसे की कर्मकांडे, यज्ञयाग, जप तप, विधिविधान, ते तुमचे श्वासावर नियंत्रण ठेवणे, ते श्वासावर लक्ष ठेवणे वगैरे वगैरे. त्यामुळे मात्र मी फार त्रस्त आहे. काय करावे काही सुचत नाही. आता मी नक्की काय करावे या बाबतीत जरा मार्गदर्शन करा ना. यावर महाराज म्हणाले, अहो काहीच करू नका. म्हणजे अजिबात काहीही करू नका. सगळ्यात आधी तुम्ही अशी शपथ घ्या, म्हणजे घोर प्रतिज्ञाच करा की मी मनुष्य सुद्धा नाही. कारण स्वतःला मी मनुष्य आहे, मानव प्राणी आहे हे म्हणणे सुद्धा स्वतःला अमुक तमुक असेच म्हणण्यासारखेच आहे ना. जमेल का तुम्हाला हे? पण मात्र हे कुणाला सांगू नका, कारण ते तुम्हाला वेड्यात काढतील. यावर साधक म्हणाला, नाही नाही, हे काही जमणार नाही. महाराज म्हणाले, का नाही जमणार? अहो, मी मनुष्य आहे हे ज्ञान तुमच्या केवळ शुद्धपणाने असणाऱ्या असणेपणाच्या अगोदरचे थोडेच आहे. उलट मी मनुष्य आहे असे म्हणणे हे अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळे शक्य आहे ना. तर मग मी मनुष्य नाही हे सुद्धा म्हणणे तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाने शक्य होईल. म्हणून ते तर जमायलाच हवे. तुम्ही मानवी शरीराच्या रंगाने, आकाराने, रूपाने केवळ झाकल्या गेलेले आहात. पांघरुणालाच तुम्ही सर्वस्व समजणे म्हणजेच हाच देहबुद्धीचा मुख्य अडसर. आता फक्त मी आता इथे जे काही सांगितले त्याच सांगण्यावर आधारित काही तुमचे प्रश्न असतील तर ते विचारा, आणि नेमके तेच विचारा. तुम्ही पूर्वी वाचलेल्या, ऐकलेल्या, ऐकवलेल्या अशा किंवा कोणत्याही ग्रंथात काय म्हटले, असेच का म्हटले, तुम्ही तर फारच कठीण सांगता, अशा तुमच्या मतमतांतरावर आधारित असे मात्र काहीही विचारू नका, कारण हे असे प्रश्न इथे वांझ आहेत. यावर साधक म्हणाला, ठीक आहे, मला फक्त तुमचे मी आहे आणि हे जे तुमचे अगोदरचे असणेपण म्हणजे नेमके काय याविषयी मला स्पष्टीकरण करा. यावर महाराज म्हणाले, त्यात असे स्पष्टीकरण कशाला हवे? तुम्हाला तुमच्या असणेपणाविषयी काही संशय आहे काय? तुम्हाला त्या बाबतीत कुणाला किंवा शास्त्र ग्रंथाचा पुरावा हवा की काय? असं जर काही वाटत असेल तर प्रथम स्वतःच्या या बाबतीत संशय तुम्हाला नष्ट करावा लागेल. दुसऱ्यांनी या बाबतीत तुम्हाला कितीही सांगितलं किंवा तुम्ही या बाबतीत कितीही वाचलं तरी तुम्हीच तुमच्या असणेपणाबाबत केलेला संशय कधीही दूर होणार नाही. वास्तविक असा संशय असण्याचे काही कारणच नाही. असा जर काही संशय वाटत असेल तर मग मी आहे वगैरे शब्द बोलण्याला वगळून तुम्ही का नाही टाकेत? फक्त एक ऐकीव माहिती म्हणून या शब्दाचा वापर करू नका. हे शब्द न वापरता पण असणे पण तुला चिटकलेलेच आहे. किंबहुना तू तेच आहेस. म्हणून मी आहे असे म्हणू नको व मी नाही असेही म्हणू नको. दोन्ही म्हणणे, ज्यामुळे शक्य आहे ते जे काही असेल त्याला आता कुठलेच नाव न देता, अगदी असणे पण असेही नाव न देता त्यातच राहा. मुख्य म्हणजे या बाबतीत पुन्हा पुन्हा विचार करू नका. कुणाशी काहीही चर्चा पण करू नका. का हो, तुम्हाला हे बरोबर वाटते ना? मी चुकत तर नाही ना? तुमचे काय म्हणणे आहे? इत्यादी इत्यादी.